मोदी सरकारने 11 वर्षाच्या कालखंडात भारताला जगातील चौथी अर्थव्यवस्था बनवली असून ही बाब देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल असे गौरव उद्गार पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले। मोदी सरकारची 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला। मोदी सरकारचा 11 वर्षांचा कालखंड म्हणजे विकसित भारताचा अमृतकाल असून देशाला आत्मनिर्भर म्हणून ओळख मिळाली। 140 कोटी देशवासियांचं हित डोळ्यासमोर ठेवून विकासाला गती दिली। जगात चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यास मोदींचं धोरण कारणीभूत आहे असं मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं। सरकार म्हणजे सेवा, सरकार म्हणजे भोग हे नाही तर सरकारमध्ये सेवा आहे ही भूमिका घेऊन आज देशामध्ये सरकार काम करते। सुशासन ही देशाची संस्कृती या निमित्तानं बनल्याचं आपण सगळेजण पाहतो। त्यामुळं गेल्या 11 वर्षाच्या अमृत कालखंडामध्ये भारत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकताना आपण बघतोय। देशाची अर्थव्यवस्था मजबूत होताना आपण बघतोय। आज जगामध्ये देशाची 5 नंबरची अर्थव्यवस्था, मजबूत अर्थव्यवस्था म्हणून बघत असताना आता ती 4थ्या नंबरपर्यंत आपण पोहोचलो आणि हे वास्तव आपल्या सगळ्यांना मान्य करायला लागतं आणि याला मोदीजींचं सरकार, मोदीजींचं धोरण, मोदीजींचा सर्वसमावेशक विकास हे या सगळ्या भूमिकेला कारण आहे हे आपण सगळेजण जाणून घ्या। 11 वर्षात एकही घोटाळा नाही, प्रत्येक रुपया लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होतो। संरक्षण क्षेत्रात मजबूत झालं, भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण केली, आयुष्यमान योजनेतून मोफत उपचार उपलब्ध करून दिले, अशी अनेक लोकाभिमुख कामं मोदींनी केली असंही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं। जनतेच्या हिताचा पारदर्शी कारभार केला पाहिजे। जनतेला जे पाहिजे ते देत असताना देशाच्या विकासाची भूमिका समोर ठेवली पाहिजे आणि हे सगळं करत असताना हे पारदर्शी काम झालं पाहिजे। आपल्याला माहिती आहे देशाचे काही माजी पंतप्रधान असे बोलत होते की आम्ही दिल्लीतनं 1 रुपया पाठवला तर जो लाभार्थीपर्यंत 20 पैसे 15 पैसे पोचतो अशा पद्धतीची व्यवस्था या देशाची आहे। हे या तत्कालीन पंतप्रधान जे काँग्रेस पक्षाचे नेते होते ते कबूल करत होते। सगळ्यात मोठा बदल आपण अनुभवला असेल। आज एवढी मोठी पारदर्शकता याच्यामध्ये आली। देशातून पाठवलेला प्रत्येक रुपया हा लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचं काम आता या सरकारच्या माध्यमातून होताना आपण बघतो। प्रत्येक स्कीम असेल, सरकारचं धोरण असेल, किसान सन्मान योजना असेल, ज्या योजना असतील या सगळ्या योजनांचे पैसे डायरेक्ट लाभार्थीपर्यंत पोहोचवत असताना पारदर्शी कारभार करण्याचं काम आणि झालेलं आपण सगळेजण बघताय। देशात झालेले घोटाळ्याचा विषय आपण बघितला असेल। पूर्वी सरकार म्हणलं की घोटाळा हाच विषय असायचा। 11 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सन्मानानं आणि अभिमानानं सांगू मोदीजींच्या कालखंडामध्ये असा कुठलाही घोटाळा समोर आलेला आपण कधी पाहिला नाही। आणि नाहीतर 2G स्पेक्ट्रम, गोपोर्स असा एक कोळसा, खान असा एक विषय नाही की ज्या ठिकाणी घोटाळा। पण आता आपण मोदीजींचं सक्षम नेतृत्व काम करत असताना पारदर्शकतेला मोदीजींनी दिलेलं स्थान आणि त्या दृष्टीनं केलेलं काम आपण बघितलं असेल आणि आपल्या सरकारवर किंवा सरकारच्या व्यवस्थेवर ठेवलेलं नियंत्रण आपण बघितलं असेल तर त्यातून आपण सगळेजण बघतो की पारदर्शी सरकार आपल्या सगळ्यांच्या पुढे देण्याचं काम आज आपण या देशामध्ये बघतोय। भ्रष्टाचाराने पोखरलेला देश आज मजबूतीनं पुढे जाताना आपण सगळेजण बघतोय। या पत्रकार परिषदेला आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार समाधान अवताडे, भाजपच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, विद्यमान जिल्हाध्यक्ष चेतन केदार यांची उपस्थिती होती।